श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शारदीय नवरात्र उत्सवामध्ये 9 दिवसामध्ये 10 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि त्या कोणत्या आहेत, 9 दिवसाचे 9 नैवेद्य कोणते आहेत आणि आपल्याला मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी 9 रात्रींचे महत्त्व काय आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा, स्किप बिलकुल करू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पाहूयात. तर नवरात्रीमध्ये 9 दिवस अतिशय महत्त्वाचे असतात आणि हेच 9 दिवस का असतात, तर पहिलं कारण आहे नवदुर्गा कोण आहे. तर शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री अशा या देवी आईच्या संबंधात वेगवेगळे मत आहे. यांना अंबिकेचं आध्यात्मिक रूपच मानतात. काही लोक यांना माता पार्वतीचे रूप मानतात, तर काही यांना देवी दुर्गेचं रूप मानतात. चंद्रघंटा म्हणजे ज्यांच्या डोक्यावर चंद्राकार टिळक आहे. काही लोक पर्वतराज हिमालयाची मुलगी असल्यामुळे यांना शैलपुत्री म्हटलं जातं. ब्रह्मचारिणी म्हणजे जेव्हा त्यांची तपश्चर्या करून शिवाला प्राप्त केले त्याला ब्रह्मचारिणी म्हणतात. ओटीपोटापासून ते अंड्यापर्यंत आपल्याला साऱ्या ब्रह्मांडाला समाविष्ट करणारी कुष्मांडा असं म्हणवते. त्यांच्या मुलांचे कार्तिकेय याचं नाव स्कंद आहे, म्हणून त्यांना स्कंदमाता देखील म्हणतात. यज्ञाच्या अग्नीत भस्मसात झाल्यावर महर्षी कात्यायनाच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन त्यांनी त्यांच्या घरी मुलीचा म्हणून जन्म घेतला, तर त्यांना कात्यायनी देखील म्हटले जाते. असे म्हणतात की कात्यायनीनेच महिषासुराचा वध केला. महिषासुरमर्दिनी देखील हे नाव देवीचे आपण ओळखतो. त्याचेच एक नाव तुळजाभवानी देखील आहे. देवी आई पार्वती काळ म्हणजे प्रत्येक संकटाचा नाश करणारे आहे, म्हणून यांना कालरात्री देखील म्हटले जाते. आईचे रंग रूप पूर्णपणे गौर म्हणजे पांढरा आहे, म्हणून त्यांना महागौरी देखील म्हटले जाते. जे भक्त पूर्णपणे त्यांचीच भक्ती करतात, देवी आई त्यांना सर्व प्रकारची सिद्धी देतात. अशा प्रकारे नवरात्रीमध्ये ज्या नवदुर्गा आहेत त्यांची आता आपण माहिती पाहिली. तर दुसरं आहे नवरात्र का बरं साजरी केली जाते. तर यामागील 2 कारणं आहेत. तर पहिलं कारण आहे महिषासुराशी 9 दिवसांपर्यंत देवीचे युद्ध चालले आणि 10व्या दिवशी असुराचा वध केला. त्यानंतर विजयादशमीचा सण साजरा केला जातो. नंतर रामाने याच दिवशी रावणाचे वध केल्यामुळे हा दिवस दसरा म्हणून साजरा केला जातो. तर दुसरी अशी गोष्ट आहे की आईने 9 महिन्यापर्यंत कटरा म्हणजे वैष्णव देवीच्या गुहेत तपश्चर्या केली होती आणि हनुमानजीने गुहेच्या बाहेर रक्षण केले होते, म्हणून हनुमानाचे आणि भैरवनाथाचे युद्ध झाले. शेवटी देवी आईने गुहेतून बाहेर येऊन भैरवनाथाचा वध केला. त्यामुळे या 9 दिवसांमध्ये नवरात्र साजरी केली जाते. तर तिसरं कारण आहे की वर्षातून 4 वेळा नवरात्र येते. वर्षात 4 नवरात्र असतात. 4 नवरात्रापैकी 2 गुप्त आणि 2 सामान्य नवरात्र असतात. पहिले नवरात्र चैत्र महिन्यात येते आणि दुसरे नवरात्र अश्विन महिन्यात, जे की शारदीय नवरात्र म्हणून आपण ओळखले जातो. चैत्र महिन्याचे नवरात्र मोठे नवरात्र म्हटले जाते आणि आश्विन महिन्याचे नवरात्र लहान किंवा शारदीय नवरात्र म्हटले जाते. आषाढ आणि माघ महिन्यामध्ये गुप्त नवरात्र येतात आणि या गुप्त नवरात्र तांत्रिक साधनांसाठी याचा वापर केला जातो. तर चौथं कारण आहे नवरात्रीचे 9 दिवसच का असतात. खरं तर 9 दिवसात निसर्गामध्ये बदल होतात, त्याचबरोबर आपल्या आंतरिक चेतना आणि शरीरात देखील बदल होतात निसर्गातील, आणि शरीरातील शक्ती समजल्याने शक्तीच्या पूजेचे महत्त्व आपल्याला समजले. चैत्र आणि आश्विनाच्या नवरात्रीच्या वेळी ऋतुमान बदलतं आणि त्यामुळे ऋषीमुनींनी विचारपूर्वकच हिवाळा आणि उन्हाळा या 2 ऋतूंच्या मिलनाचा काळाला नवरात्र म्हटले आहे. म्हणूनच 9 दिवसात म्हणजे वर्षाचे 18 दिवस अन्न त्याग करून भक्ती केल्याने आपले मन आणि शरीर वर्षभर निरोगी राहते, शांत राहते. म्हणून नवरात्रीचे 9 दिवस आपण हे व्रत करतो की जिथे आपण देवीसाठी उपवास केला जातो. तर 5वं कारण आहे साधनेचा काळ. जर अंकामध्ये 9 अंक हे पूर्ण मानतात. अंकानंतर कोणतेही अंक नाही. ग्रहामध्ये देखील 9 ग्रह असतात आणि साधना देखील 9 दिवसांची मानतात. एखाद्या मानवाच्या शरीरात 7 चक्र असतात, ते जागृत झाल्यावर मोक्ष मिळवून देतात. नवरात्राच्या या 9 दिवसांमध्ये 7 दिवस तर हे चक्र जागृत करण्यासाठी साधना केली जाते. 8व्या दिवशी शक्तीची पूजा करतात आणि 9व्या दिवशी शक्तीच्या सिद्धीचे महत्त्व असते. शक्तीची सिद्धी म्हणजे आपल्या
आतील जी शक्ती असते ती शक्ती आपण प्राप्त करून घेऊ शकतो. त्यामुळे या 9 दिवसामध्ये एक विशिष्ट साधनेचा काळ असतो. तर 6वं आहे की आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते. म्हणजे या 9 दिवसात आपण अन्नत्याग करतो, देवीची भक्ती करतो आणि ही देवी आपल्याला या काळामध्ये प्रसन्न होऊन आपल्याला आपल्या ज्या मनोकामना असतात त्या पूर्ण होतात. म्हणून ह्या 9 दिवसांमध्ये आपल्या देवीची सेवा करून आपण आपल्या इच्छा पूर्ण करून घेऊ शकतो. 7वी गोष्ट आहे नवशक्ती आणि नवधा भक्ती. म्हणजे जेव्हा पार्वती आणि शंकर भगवानांमध्ये संवाद होतो तेव्हा शंकर भगवान सांगतात की नवरात्र हे 9 शक्तींनी जोडले आहे. याचा प्रत्येक तिथीला प्रत्येक शक्तीची उपासना करण्याचा कायदा आहे. म्हणजे 9 दिवस आपण वेगवेगळ्या देवींची सेवा करतो. तर 8 म्हणजे जे कारण आहे किंवा दुर्लभ जो गोष्टी आहे ती आहे रात्रींचं महत्त्व. नवरात्र या शब्दात अर्थ म्हणजे नव अहोरात्रीची प्राप्ती, विशेष रात्री. रात्र हा शब्द सिद्धीचे प्रतीक आहे. भारतातील जे ऋषीमुनी होती ती रात्रीला दिवसापेक्षा अधिक महत्त्व द्यायचे आपले जे साधना करायचे त्यासाठी. त्यामुळे हे नवरात्रीचे देखील तितकेच महत्त्व आहे. तर 9वं आहे का म्हणजे जी 9वी गोष्ट आहे महत्त्वाची, वेगवेगळ्या रूपातील देवी. वेगवेगळ्या देवी असतात. मग त्रिदेवी, नवदुर्गा, दशमहाविद्या आणि 64 योगिनी असे गट आहेत. आदिशक्ती अंबिका सर्वोच्च आहे आणि त्याचेच अनेक रूपे आहेत. सती, पार्वती, उमा, काळीमाता भगवान शंकरांच्या पत्नी आहे आणि प्रत्येक देवीला त्यांचं वाहन, हात, अस्त्र, शस्त्रे आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या देवींची वेगवेगळ्या दिवशी आपण नवरात्रीमध्ये पूजा करतो, साधना करतो. आणि 10वं महत्त्वाची एक 10वी गोष्ट आहे की 9 देवींचे 9 नैवेद्य आपण कसे करायचे आहेत. तर शैलपुत्री कट्टू आणि हरड, ब्रह्मचारिणी दूध आणि दही आणि ब्राह्मी, चंद्रघंटा चवळी आणि चंद्रसूर, कुष्मांडा पेठा, स्कंदमाता वरईचे तांदूळ किंवा भगर आणि अळशी, कात्यायनी हिरवी भाजी, मोया, काळरात्री काळी मिरी, तुळस आणि नागदौना, महागौरी साबुदाणा, तुळस, सिद्धिदात्री आवळा आणि शतावरी. अशा प्रकारे आपण 9 दिवस 9 देवींना वेगवेगळ्या दिवसानुसार नैवेद्य देखील दाखवू शकतो आणि देवीला विशेष प्रसन्न करून घेऊ शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की नवरात्रीत 9 दिवसामध्ये 10 गोष्टी आपण अशा कोणत्या आहेत की त्या महत्त्वाच्या आहेत आणि त्या आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे 9 दिवसात 9 देवींचे आपण नैवेद्य पाहिले. त्यानंतर आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण काय करायचं आहे, कोणत्या देवीची सेवा करायची आहे हे पाहिलं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.